नमस्कार, तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये गावाकडच्या पद्धतीनुसार शिमला मिरचीची भाजी बनवणार आहोत. पण ही भाजी आपण मिक्सरमधून वाटून न घेता आपण खलबत्त्यामधूनच हे वाटण किंवा सारण आपण बनवणार आहोत. आणि सामान जरी एकच असेल सर्वांचे, पण बनवण्याची पद्धत सर्वांची खूप वेगळी असते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये माझ्या पद्धतीने शिमला मिरचीची भाजी किंवा ढबू मिरचीची भाजी बनवणार आहोत. चला तर मग आपण सुरुवात करूया. त्याच्यासाठी सर्व मसाला आपण खलबत्त्यामध्येच बनवणार आहोत. इथे मी थोडं वाळलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं थोडं बारीक होण्यासाठी आपण मोठं मीठ घालणार आहोत. म्हणजे खोबरं आणि मोठं मीठ बारीक केलं तर खोबरं पटकन बारीक होतं. आता दोन्ही आपलं बारीक करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत, भाजलेले शेंगदाणे. सर्व मसाला तुम्ही अंदाजे तुमच्या टेस्टनुसार घेऊ शकता. आता भाजलेले शेंगदाणेसुद्धा आपल्याला बारीक चेचून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे बारीक झाल्यानंतर आता इथे तुम्ही बघू शकता बारीक मोठं अशा पद्धतीने आपलं शेंगदाणे बारीक करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत आणि हे सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचं आहे. सर्व मसाला एकत्र वाटला तर व्यवस्थित वाटण होणार नाही. अशा पद्धतीनेच आपल्याला स्टेप बाय स्टेप वाटण करावं लागणार, कारण आधी आपण कोथिंबीर किंवा लसूण घातलो तर शेंगदाणे आपले व्यवस्थित बारीक होत नाहीत. त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये मी जशा पद्धतीने बारीक करून दाखवलेला आहे, ह्या पद्धतीने तुम्ही चेचून घेतला तर तुमचा मसाला खूप छान होईल. आता लसूण आणि कोथिंबीरसुद्धा आपलं याच्यामध्ये वाटून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत. आपल्या टेस्टनुसार आपल्याला लाल तिखट घालायचं आहे आणि हे तिखटसुद्धा आपल्याला याच्यामध्ये मसाल्यामध्ये व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. त्याचा रंगसुद्धा किती छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता की खलबत्त्यामध्ये चेचल्यानंतर त्याचा रंगसुद्धा खूप छान होतो आणि भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते. त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून अशा पद्धतीने भाजी करून बघा. आता हा मसाला आपला तयार झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकता नुसता दहीसोबतसुद्धा हा मसाला खूप टेस्टी लागतो. त्याच्यामुळे तुम्ही मसाला अशा पद्धतीने सुद्धा खाऊ शकता. आता आपल्याला शिमला मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहेत, जेवढ्या तुम्हाला भाजीमध्ये बनवायच्या आहेत तेवढ्या. आणि ह्याला आपण जसं वांगीला आडवा आणि उभ्या पद्धतीने कट करतो तशा पद्धतीने यालासुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आतल्या थोड्या बिया आपल्याला काढायचं आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि ही शिमला मिरची किंवा ढबू मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता तेलामध्ये आपल्याला शिमला मिरची अगदी व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने शिमला मिरची भाजलेल्या आहे. कारण ह्या भाजीमध्ये मिरच्या भाजणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानेच आपलं भाजीचं टेस्ट वाढतं किंवा व्यवस्थित शिजण्यासाठी सुद्धा मदत होतं. आता याच्यामध्ये आपल्याला तेलामध्ये थोडंसं हिंग पावडर घालायचं आहे आणि जो आपण मसाला बनवलेला आहे तो मसाला याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आणि सर्व भाजीला तुम्ही आवर्जून गरम पाणीच वापरला तर भाजीचं टेस्ट खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडासा मसाला घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं व्हिडिओमध्ये माझं थोडं स्किप झालेलं आहे. याच्यामध्ये अगदी थोडंसं चिंच घालायचं आहे किंवा चिंचेचं चटणी तयार असेल तर ते घातलं तरीसुद्धा चालेल. आणि तुमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे तुम्ही थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. आवर्जून गरम पाण्याचाच वापर करा. भाजीचं टेस्ट खूप छान येते. आता ह्या भाजीला साधारण एक 5-7 मिनटं तरी आपल्याला शिजत ठेवायचं आहे. आणि 5-7 मिनटानंतर इथे तुम्ही बघू शकता की
ढबू मिरची किंवा शिमला मिरचीसुद्धा आपली चांगली शिजलेली आहे आणि भाजीसुद्धा खूप छान झालेली आहे, टेस्टी झालेली आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपीज बघायला आवडतील. थँक्यू.